नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आलू ब्रेड बॉल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 4-5 आलू घेतले. आता हे आलू आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचे. त्याला इथं आलू उकडले, याचे मी साल काढून घेतले. आता आपल्याला हे आलू मॅश करून घ्यायचे. ते सगळे आलू मॅश करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे. इथं मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला, तो टाकायचा. 4-5 हिरवी मिरची घेतली, कट करून ती टाकायची. अद्रक, भरपूर कोथिंबीर आणि आता आपल्याला पावडर मसाले घालायचे याच्यामध्ये. अर्धा चमचा जिरं घेतलंय मी, अर्धा चमचा ओवा, चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिरची पावडर आणि आमचूर पावडर अर्धा चमचा. आणि याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. 1 चमचा धनिया पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मिश्रण. बघू शकता एकदम छान मिक्स झालंय. आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे. बॉल किंवा मग तुम्ही रोल सुद्धा तयार करून घेऊ शकता. ते असे सगळे आपल्याला हे बॉल तयार करून घ्यायचे. आपला बॉल तयार आहे. आता याला कोटिंग करण्यासाठी मी इथे 1 चमचा मैदा घेतलाय आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय. त्याला आपली पेस्ट तयार करून घ्यायची पाणी टाकून पतलीशी. आता हे बाजूला ठेवू आपण. आणि आता आपल्याला हे ब्रेड घेतले मी इथं. याची आपल्याला ब्रेडच्या बाजूची साईड कट करून घ्यायची. आता काय करायचंय, आता हे पाण्यामध्ये ब्रेड असा हलकासा बुडून घ्यायचंय, भिजून घ्यायचंय आणि याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. याच्यामध्ये हा बॉल ठेवून याला आपली कोटिंग करून घ्यायची. अगदी सहज होते. असं लाडू सारखं याला थोडं हाताने असं प्रेस करायचं. मस्त लगेचच कोटिंग मस्त होऊन जाते. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल तयार करून घ्यायचे.
परत त्याला पाण्यात भिजून घ्यायचंय आणि याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचंय. तर तुम्ही याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल तयार करून घ्यायचे. आता मी सगळे तयार झालेले हे बॉल तर कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकायचे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे. आता आपण एक कॉर्नफ्लॉवर मध्ये डिप करून याला ब्रेड क्रब मध्ये चांगलं कोटिंग करून घ्यायचंय. हाताने थोडं प्रेस करायचं जेणेकरून हे ब्रेड क्रब आहे ना तेलामध्ये पांगणार नाही. तर याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल तयार करून ठेवायचे. एकदम मस्त होतात हे. सगळ्या परिवारासाठी तुम्ही बनवू शकता. तेल गरम झाले, आता आपण हे बॉल तळून घेऊ. एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. मस्त आपले क्रिस्पी बॉल तळून तयार झाले. आता आपण काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल तळून घ्यायचे. एकदम क्रिस्पी आपले एकदम टेस्टी आपले आलू ब्रेड बॉल बनून तयार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.